देवेन उर्फ पप्पू डोलम उद्योजक यांच्याकडून 50,000 रुपयाची बक्षिसे आणि रोख रक्कम अशी या ठिकाणी आलेले आहेत. श्रीयुत प्रवीण मिलगावकर यांच्याकडून 5,000 रुपये, ॲडव्होकेट श्री रुपेश पुरोळकर यांच्याकडून 8,000 रुपये व बक्षिसे, समीर रावले उद्योजक यांच्याकडून 5,000 रुपये, श्रीयुत गुरु सुरमळकर यांच्याकडून 2,000 रुपये, श्रीयुत प्रदीप मिलगावकर 1,000 रुपये, बाळाशेठ चिंदरकर उद्योजक मुंबई यांच्याकडून 15,000 रुपये, प्रशांत मांजरेकर 500 रुपये, पांडुरंग सावंत 500 रुपये, अभिजित परब 1,300 रुपये, राहुल चव्हाण 1,000 रुपये, जगदीश परब 1,000 रुपये, तुषार सकपाळ 1,000 रुपये, शुभम मसुरेकर 1,000 रुपये, नितीन शेट्टी 1,000 रुपये, आनंद चव्हाण 1,111 रुपये, बाळू वराडकर 1,300 रुपये, प्रमोद परब 1,500 रुपये, प्रकाश गावडे 202 रुपये, मामा माडे 1,000 रुपये, 500 रुपये, अमित कोरगावकर 500 रुपये, श्रीकांत शिरसाट 1,000 रुपये, सागर चव्हाण 1,000 रुपये, महेश चव्हाण 1,000 रुपये, विजय बांदुडेकर 2,000 रुपये, जगदीश परब 300 रुपये, देवेन मोक्टे 1,000 रुपये, ज्ञानेश्वर चव्हाण 1,000 रुपये, प्रकाश हिरलेकर 1,000 रुपये, विलास परब 200 रुपये, डॉक्टर सोनाली पावसकर 500 रुपये, रोशन पांचाळ 1,500 रुपये, वामन मयेकर 1,000 रुपये, संतोष परब कुसरवे 777 रुपये, हेमंत तानावडे कुसरवे 1,000 रुपये, कैलासवासी अक्षय फाटक स्मरणार्थ श्री अमर फाटक यांच्याकडून 5,000 रुपये, कुणाल फाटक कट्टा 1,000 रुपये, सरपंच बबन मिळगावकर यांच्याकडून 2,000 रुपये, बाळागाडी यांच्याकडून 1,500 रुपये, प्रकाश परब मधलीवाडी यांच्याकडून 500 रुपये, किशोर भगत यांच्याकडून 500 रुपये, प्रदीप ओराळकर यांच्याकडून 500 रुपये, विनोद वाळवे पंचायत समिती सदस्य मालवण 1,000 रुपये, मंदार हिरलेकर 1,000 रुपये, युवराज डोलम 500 रुपये, आप्पा फाटक 500 रुपये, किरण रावले 500 रुपये, समीर मसाले 500 रुपये, नारायण ब्लाकरे 500 रुपये, संतोष आळवे 500 रुपये, नितीन लुडबे 1,000 रुपये, सर्व देणगीदारांचं मंडळाकडून धन्यवाद. हॅलो, VPL 2022 पर्व 5वे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. एक संघ नक्कीच दिमागदार पद्धतीमध्ये फायनलमध्ये प्रवेश करतोय, तो म्हणजे महापुरुष बॉईज. आणि नक्कीच आशा लागली असेल की ह्या दोन संघांमध्ये विशाल तो म्हणजे दाड सकाळ सावरवाड वर्सेस प्रथम स्पोर्ट दोन्ही संघ या ठिकाणी सेमीफायनलचा सामना खेळणार आहेत. दोघांना विशेष देण्यासाठी काय मार्गदर्शनास्पद सांगशील की दोन्ही संघांमध्ये कुठचा संघ पुढे जावा असं तुला वाटतंय की दोन्ही संघ तुल्यबळ आहेत? मॅच सुरू होण्याआधी तुला प्रश्न असेल विशाला. क्रिकेट आहे, दोन्ही संघ समान आहेत. कोणता संघ विजयी होईल आणि कोणता संघ पराभूत होईल हे भाकीत करणं मला तर चांगलं वाटत नाही आहे. नमस्कार, सुस्वागतम. मी पांडुरंग सावंत. या ठिकाणी या VPLचं या ठिकाणी 5वं वर्ष, ज्या 4 वर्षापूर्वी एक बी रुजत घातली होती आणि या बीच्या स्वरूपातून या वटवृक्षामध्ये या सर्व VPLचं रूपांतर होतं आहे. आणि या वटवृक्षाच्या खाली सर्व खेळाडू, सर्व रसिक, मायबाप तसं सर्व ग्रामस्थ या वटवृक्षाच्या खाली आनंदाने, अभिमानाने आणि आत्मविश्वासाने या ठिकाणी सावलीच खाली आनंद लुटतात. या सर्व VPL मॅनेजमेंट, माझ्या सर्व मित्र परिवाराला आणि सर्व वराडवासियांना या ठिकाणी VPLच्या वतीने शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो या मोठ्या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केल्याबद्दल. आणि सेमीफायनल आणि फायनलच्या सगळ्या सामन्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सेमीफायनलचा हा सामना होतोय. श्री दाड सकळ सावरवाड बनाम प्रथम स्पोर्ट यांच्यात नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. प्रथम स्पोर्ट दाडसकळ सावरवाड संघ आणि प्रथम स्पोर्ट संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करतोय. सलामीची जोडी मैदानात जाते. स्ट्राईकवर आहे तो साई, नॉन स्ट्राईकवर आहे तो सिद्धेश. साई पहिल्या चेंडूवर चौकाट
या 4 धाव्याने संघाचं आणि स्वतःचं खातं खोललंय साई याने. सावरवाड संघाच्या वतीने अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज स्वागत लोके. षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो साई. फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने क्लास करतोय. यावर गचा क्षेत्ररक्षण होते. संदेश वायरकर याचं त्याचं रूपांतर 2 धावेत होत आहे. या 2 धाव्याने धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या पोचते ती बिनबाद 6. या धावसंख्येवर निर्धारित 5 षटकांचा सामना होतोय. सावरवाड बनाम प्रथम स्पोर्ट यांच्यात. या षटकातील पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी 3 जबडे दोन्ही आज समांतर करतायत. स्वेर चेंडूची घोषणा करतायत. एका अवांतर धावणे धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या पोचते ती 7 या धावसंख्येवर. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो साई. पुन्हा एकदा जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न असफल होतोय. चेंडू ऑफस्टिक करून जातोय. सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज स्वागत लोके. या षटकातील पुढील चेंडू फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावून देतोय. यावर झेल उडतोय आणि एक साधा सोपा झेल सोडतोय तो सावरवाड संघाचा क्षेत्ररक्षक. 1 धाव धावून पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव धावून पूर्ण आणि तिसरी धाव धावून पूर्ण होते. सुरेख रनिंग बेटिंग विकेट म्हणावं लागतंय. ते दोन्ही फलंदाजां सिद्धेश आणि साई याच्यात एकूण 3 धावणे धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोचते ती बिनबाद 10 या धावसंख्येवर. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर. स्वागत लोके याचं अजूनपर्यंत 10 धावा बहाल होत आहेत. या षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो सिद्धेश. सुरेख चेंडू. सिद्धेशाच्या बॅटच्या पट्ट्या देत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावते ती बिनबाद 10 या धावसंख्येवर. सुरेख गोलंदाजी होते गोलंदाज स्वागत लोके याची. या सामन्यामध्ये जो संघ विजय ठरेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. या षटकातील पुढील चेंडूचा सामना करेल सिद्धेश. पुन्हा एकदा बीड होतोय. दरम्यान षटक संपल्याची खुणा करतायत पंचांनी 3 जबडे. अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा जमवतोय तो. प्रथम स्पोर्टचा संघ नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज प्रवीण मिडभावकर. आपल्या कोट्यातील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो प्रवीण मिडभावकर. या षटकातील पहिला चेंडू सामना करेल साई. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. झेलचं अपील. पंच फेटाळून लावतायत. झेलबादचं अपील जोरदार अपील केलं होतं तुषार सकपाळ आणि गोलंदाज प्रवीण मिडभावकर याने. पंच फेटाळून लावतायत. धावसंख्या स्थिरावते 10 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर. ते प्रवीण मिडभावकर याचं. या षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो साई. चांगला चेंडू. पंचांकडे स्वेर चेंडूची दात मागतोय. सुरेखरित्या गोलंदाजी होते गोलंदाज प्रवीण मिडभावकर यांची. सलग दुसरा चेंडू निर्धाव तो प्रवीण मिडभावकर याचा. धावसंख्या स्थिरावली आहे 10 या धावसंख्येवर. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो प्रथम स्पोर्टचा संघ. दुसऱ्या षटकाच्या मध्यंतरीस बिनबाद 10 धावा जमवतोय. या षटकातील पुढील चेंडूचा सामना करेल साई. चेंडू बॅटची कट घेतोय. स्लिपच्या दिशेत चाललाय. गचा क्षेत्ररक्षण स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचं. यावर 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा धावून पूर्ण होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन विकेट आणि यष्टी मागे थोडंसं गचा यष्टी रक्षण होत आहे.
चौथी धाव धावून पूर्ण खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे पेश करताना दिसत आहेत ते सावरवाड संघाचे क्षेत्ररक्षक. एकूण 4 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या पोचते इथे 14 या धावसंख्येवर. बिनबाद 14 धावा जमवत आहेत. सुरेख गोलंदाजी होते ती सावरवाड संघाच्या गोलंदाजांची. निर्धारित 5 षटकांचा हा सामना. जास्तीत जास्त धावा जमावे लागतील. जास्तीत जास्त धावांचं टार्गेट ठेवावं लागेल ते सावरवाड संघासमोर. ते प्रथम स्पोर्ट संघाला. या षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो साई. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही यात समांतर करतायत. स्वर चेंडूची घोषणा करतायत. एका अवांतर धावणे धावसंख्येत बदल होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल साही. पुन्हा एकदा चांगला चेंडू. साह्याच्या मात्र काही बॅटच्या पट्टे देत नाही. चेंडू जातोय निर्धाव. सुरेख गोलंदाजी होते. गोलंदाज प्रवीण मेढभावकर यांची. संघातर्फे दुसरं वैयक्तिक पहिलं षटक ते प्रवीण मेढभावकर यांचं. या षटकातील पुढील चेंडू सामना करेल साई नावाचा फलंदाज. जोरदार फटका ऑफसाईडच्या दिशेने टोलावतो. यावर नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सचिन याचं 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. या 2 धावणे धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या पोचते ती 17 या धावसंख्येवर. बिनबाद 17 अशी धावसंख्या. VPL म्हणजे अर्थातच वराड प्रीमियर लीग या लीगचा आजचा अंतिम दिवस. या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल साई. सुरेख फटका लेग साईडच्या दिशेने टोलवतोय साई. यावर एक धाव घेतोय. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि सुरेख रनिंग बिटवीन विकेट. साई आणि सिद्धेश याच्या दरम्यान षटक संपल्याची खुणा करतायत पंच विवेक झबडे. 2 षटका समाप्तीनंतर बिनबाद. धावसंख्या होते ती 19 धावा. What you know about तिसरं षटक प्रगतीपथावर. समीर परब याचं. या षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो सिद्धेशावर. सुरेख फटका स्लिपच्या दिशेने. एक झेल होता मात्र झेल सोडतो यष्टीरक्षक तुषार सकपाळ. चांगला प्रयत्न झेल पकडण्याचा. यावर धाव बदवून माघारी परततोय सिद्धेश. पहिला धक्का प्रथम स्पोर्ट संघाला. Makan kau dah dia.
ये चालू हो जाएगा ना, सपट हो जाएगा, पापड़ हो जाएगा, हट बाजू में। ती 22 धावसंख्येवर. समीर परब याच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो महेश. सुरेख फटका स्ट्रेट डाईव्हच्या दिशेने महेशाचा. यावर चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव धावून पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव धावून पूर्ण होत आहेत. या 2 धावणे धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 24 धावसंख्येवर. एक झेल घेण्याचा चांगला प्रयत्न तो मनोज याचा. या षटकातील पुढील चेंडू सामना करेल महेश चव्हाण. पुन्हा एकदा सुरेख चेंडू सुरेख पद्धतीने सन्मान देतोय. यावर एक धाव घेतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गच्या क्षेत्ररक्षणाचा नमुना वारंवार होतोय तो धाड सकाळ संघाच्या क्षेत्ररक्षकांचा. या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 26 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. कोणाची तरी चावी मिळाली आहे कोणाच्या गाडीची, ती आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या इथे जमा आहे. ओळख पटवून ती चावी घेऊन जायची आहे. समीर परबाच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल महेश चव्हाण. एक आक्रमक धुवाधार फलंदाज महेश. या षटकातील पुढच्या चेंडूचा सामना करेल. सुरेख फटका निघतोय. यावर चेंडू येतोय सीमापार षटकाराला. या 6 धावणे धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. समीर याच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो महेश. पुन्हा एकदा सुरेख फटका महेशाच्या बॅटमधून निघतोय. यावर झेल सुटतोय. चेंडू जातोय सीमापार 4 धावांसाठी. गचा क्षेत्र
नक्कीच प्रदीप सर मैदानावरती दिसतंय महेश चव्हाण सारख्या मातब्बर खेळाडूला 2 वेळा जीवदान दिली जात आहेत. कितपत महागडं ठरू शकतं? 12 चेंडूंचा खेळ अजूनही प्रगतीपथावर आहे आणि विचार केला गेला असता तर आता धाव फलकावरती धावसंख्या होते ती 36 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. महेश सारख्या मातब्बर खेळाडूला 2 वेळा जीवदान दिलं जात आहे. नक्कीच योगेश, कारण महेशसारख्या फलंदाजाला जीवनदान देणं हे खूप महाग ठरू शकतं. कारण त्याच्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे की शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, फुल टॉस प्रकारचा चेंडू तो सहजासहजी सीमारेषेच्या बाहेर टोलवतोय. तर नक्कीच या खेळाडूला त्याचे कच्चे दुवे हे हेरावे लागतील प्रतिस्पर्धी संघाला. खास करून तुषार सकपाळला विचार करावा लागेल की या खेळाडूबद्दल रणनीती काय आखली पाहिजे. कारण या अगोदरच्या सामन्यात जिथं ऑफ स्टंपवरती चेंडू ठेवला होता आणि खेळण्यासाठी त्याला भाग पाडलं होतं लॉंग ऑफला, तोच प्रयत्न इथं जर केला तर नक्कीच हा एक मोठा मासा गळाला लागू शकतो. धन्यवाद सर. ओव्हर टू विशाल. संदेशाच्या षटकातील पहिला चेंडू, चांगला चेंडू, यावर साई बाद होऊन तंबूत परततोय. दुसरा धक्का बसतोय साह्याच्या स्वरूपात. तो प्रथम स्फोट संघाला. नवीन फलंदाज संघ मालक धावसंख्या होते 36 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर. संदेश वाहिरकर याचं. नवीन फलंदाज संघ मालक प्रथमेश वालालकर मैदानात पावलं टाकतोय. साई याची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय. या षटकातील पुढचा चेंडूचा सामना करेल तो महेश. सुरेख फटका महेशाच्या बॅटमधनं निघतोय. यावर चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे प्रवीण मिडवाकर यांचं. एकदा दोन पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. या 2 धावण्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 38 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा जमावतोय तो. प्रथम स्फोट संघ नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. या षटकातील पुढील चेंडू सामना करेल महेश चव्हाण. सुरेख फटका महेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा. यावर चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे रावले याचं. 2 धाव धावून पूर्ण होत आहेत. या 2 धावण्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 40 धावा. सुरेख गोलंदाजी संदेशाची. 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा जमवतोय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना संदेश वाहिरकरच्या षटकातील पुढचा चेंडूचा सामना करेल तो महेश. फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने बिरकावतोय. यावर चेंडू येतोय सीमा पार षटकाराला.
या 6 धावेने धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 46 या धावसंख्येवर. सुरेख फलंदाजी महेशची या या स्पर्धेची ऑरेंज कॅप माझ्याकडे का आहे हे प्रत्युत्तर देतोय तो महेश चव्हाण. या षटकातील पुढील चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू. पंच विकास जबडे दोन्ही हात समांतर करतायत. स्वर चेंडूची घोषणा करतायत. एका अवांतर धावणे धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या पोचते ती 47 या धावसंख्येवर. संदेश वाईरकरच्या षटकातील पुढीलचा चेंडूचा सामना करेल तो महेश. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न सफल होतोय. महेशचा चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर होते ती 47 या धावसंख्येवर. निर्धारित 5 षटकांचा सामना. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सफल होतोय. यावर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तुषार सकपाळ्याचा सफल होतोय. एक धाव धावून पूर्ण होते. या एका धावेने धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या पोचते ती 48 धावा. दरम्यान 4 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा होत आहेत त्या प्रथम स्पोर्ट संघाच्या. सांगता करणारं षटक घेऊन येतोय तो समीर परब. संघातर्फे 5वं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक आहे समीर परब याचा. सामना करेल तो महेश चव्हाण. एक घणाघाती फलंदाज. या षटकातील हा पहिला चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. स्वर चेंडूची घोषणा करतायत. एका अवांतर धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोचते ती 49 या धावसंख्येवर. या इनिंगची सांगता करणारं षटक समीर परब याचं. या षटकातील पुढचा चेंडू सुरेख फटका महेशच्या बॅटमधून निघतोय. यावर चेंडू जातोय तो सीमापार षटकाराला. एक थँक्यू डीजे. या 6 धावेने धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या होते ती 55 धावा. समीर परब याच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून स्वागत केलं महेश चव्हाण याने. या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो महेश. पुन्हा एकदा सुरेख फटका निघतोय. यावर मात्र चेंडू जातोय सीमापार. बॅक टू बॅक दुसरा षटकार निघतोय महेश चव्हाण याच्या बॅटमधनं. या 6 धावेने धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या पोचते ती 61 या धावसंख्येवर. सुरेख फलंदाजी होते. फलंदाज महेश याची. आता मात्र चांगला चेंडू महेशच्या बॅटच्या पट्टीत येत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. दरम्यान मंडळाला एक देणगी येते. सन्माननीय श्री पप्पू माडगूत यांच्याकडनं
1001 रुपयाची देणगी येते. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. आणि रोहन रतन पाटील यांच्याकडनं देखील 200 रुपयाची देणगी येते. आम्ही आमच्या मंडळातर्फे त्यांचं स्वागत करतो. योग्यवारकर लाईनचा चेंडू, सुरेख गोलंदाजी होते. आता मात्र समीर परब याची धावसंख्या होते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावा. या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल महेश. आता मात्र सुरेख फटका निघतोय महेशच्या बॅटमधनं. यावर चेंडू जातोय तो सीमा पार षटकाराला. या षटकामधील तिसरा षटकार निघतोय महेश चव्हाण याच्या बॅटमधनं. पोचते 63 या धावसंख्येवर. समीर परब याच्या षटकातीला मला वाटतं हा इनिंगची सांगता करणारा चेंडू. सामना करेल तो महेश. यावर बाद होतोय. दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त होतोय. निर्धारित 5 षटकात प्रथम फलंदाजी करताना प्रथम स्पोर्टचा संघ धावा जमवतोय आणि निर्धारित 5 षटकांमध्ये 68 धावांचं लक्ष्य ते दाड सकळ सावरवाड संघासमोर. नाबाद 42 धावा कुठल्या आहेत. महेश चव्हाण याने विजयासाठी निर्धारित 5 षटकांमध्ये 68 धावांचं लक्ष्य ते दाडसकळ सावरवाड संघासमोर. आणि या पुढील इनिंगचं समालोचन करतायत आमचे साथी समालोचक योगेश पेंडुरकर. युवराज चव्हाण जर कुठे असेल तर माईक पाशी या. युवराज चव्हाण, तुषार सकपाळ आपल्याला बोलवत आहेत आपल्या डगआउट मध्ये, याची नोंद घ्या. युवराज चव्हाण ताबडतोब यायचा. युवराज चव्हाण
दुपारच्या सत्रामधील सेमीफायनल 2चा मुकाबला मैदानावरती रंगताना बघायला मिळतोय. धन्यवाद विशाल. याआधी समालोचन करताना आपण बघितलं, तसेच आमच्याबरोबर साथी समालोचक संपूर्ण भारतातील एक बुलंद आवाज असा ओळखला जाणाऱ्या मराठीची गोड मधुर वाणी ज्यांच्या मुखातनं बाहेर पडते, श्री सन्माननीय आजचे बड्डे बॉय प्रदीप देऊलकर सर देखील आहेत. तसेच या गावचे सुपुत्र आणि संपूर्ण भारताला वेळ लावून ठेवलेला आवाज म्हणजे श्री सन्माननीय नितीन आळवे सर देखील या ठिकाणी आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये दुपारच्या सत्रामध्ये मी दरम्यान योगेश पेंडुरकर तुम्हा तमाम क्रीडा रसिकांचं या VPL पर्व 5वे 2022 मध्ये स्वागत करतोय. प्रथम नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे दाट सकाळ सावरवाड संघाच्या बाजूने. नक्कीच आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ह्या मैदानावरती घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रण देण्यात आलं ते म्हणजे प्रथम स्पोर्ट संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी या मैदानावरती आमंत्रण दिलं गेलं आणि आमंत्रण स्वीकारलं आणि धावा संख्या बनवली ती म्हणजे 67 धावा आणि विजयासाठी समीकरण ठेवलं ते निर्धारित 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये 68 धावांचं आणि पेलवण्यासाठी मैदानावरती सलामीची जोडी जाते ती म्हणजे नॉन स्ट्राईक एंडवरती दिसतोय मिस्टर क्रिकेट तुषार सकपाळ आणि स्वॅगचं स्वागत स्ट्राईकवरती म्हणजे स्वागत लोके. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे सिद्धेश नावाचा सिद्धेश नार्वेकर. 5 षटकांचा मुकाबला बघावा लागेल कशा प्रकारची रणनीती या मैदानावरती आखली जाते दोन्ही संघांमध्ये. या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये श्री नितीन जबडे आणि विकास जबडे आपल्याला बघायला मिळत आहेत. पंच 1 मिनिट. पंच पाणी आलंय तुम्हाला हवं होतं मगाशी. हे षटक संपल्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्ले मध्ये आपल्याला घेऊन जातोय. बघावं लागेल हे षटक कशा प्रकारचं नाट्यमयरित्या ह्या मैदानावरती घडतंय. संदेशच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. पहिला चेंडू सुंदर स्कूपचा फटका दिसतोय. किती धावा मिळत आहेत या ठिकाणी बघावं लागेल. चेंडू 2 बाउन्स सीमारेषा बाहेर. पहिल्या चेंडूवरती डीजे वाल्याला नक्कीच या ठिकाणी फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. स्वागतचं लक्षात घेतलं गेलं असतं तर 68 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात काय लाजवाब होते दाट सकाळ सावरवाड संघाच्या बाजूने. दुसऱ्या चेंडूचा खेळ कशा प्रकारचा मैदानावरती गणला जातोय. नक्कीच वाचण्याचा प्रयत्न होतोय. ऑफ स्टंपचा बराच बाहेर न जाणारा चेंडू पंचांना शाहरुख खान स्टाईल मध्ये उभं करण्यासाठी मजबूर करणारा चेंडू. स्वैर मारा होतोय. अमांतर धावसंख्येने धावसंख्येवरती भर पडतोय. 5 धावा धावफलकावरती लागतायत. सिद्धेश परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला भेटतोय. स्वागत लोके. हलक्या हाताने स्क्वेअर केलेला चेंडू ऑफ पॉइंटच्या दिशेने त्याच्यावरती 1 धाव. रनिंग बिटवीन द विकेट चेक केलं जाईल दोघांचं का बघावं लागेल. 1 धावावर समाधान मानतोय. स्ट्राईक वरती प्रथम येतोय तुषार सकपाळ ज्याच्या बॅट मध्ये एक वेगळी जादू आहे. मोठे फटके आहेत तेवढा संयम देखील आहे. मात्र हे सगळं पानाला आता लावावं लागेल. ह्या चमचम्याच्या ट्रॉफीवरती नाव कोरायचं असेल पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर सगळं पानाला लावावं लागेल. तुषार सकपाळ दाड सकाळ संघाचा कर्णधार आहे तर एका साईडला डॉक्टर प्रथमेश दिसतोय प्रथम स्पोर्ट संघाचा कर्णधार. पहिलं षटक पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक महत्वपूर्ण लढतीमध्ये बघायला मिळते. पुढे जाण्यासाठी दोन्ही संघ आतुर झालेत. समोर गेलेला संघ या ठिकाणी महापुरुष दिसतोय. त्यांच्यासाठी देखील चॅलेंज असेल कुठचा संघ आपल्या बरोबर खेळण्यासाठी फायनल मध्ये प्रवेश करतोय. दाड सकाळ सावरवाड की प्रथम स्पोर्ट हा संघ येतोय. पॉवर प्लेचं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. परत एकदा मोठा फटका या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. बघावं लागेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि एक झोयेल सुटला जातोय
आणि या ठिकाणी तुषार सकपाळला देखील जीवदान भेटलं जातंय, ते म्हणजे एक महत्त्वपूर्ण लढतीमध्ये महत्त्वपूर्ण गड्याला या ठिकाणी जीवदान दिलं जातंय. हे कितपत महागडं ठरू शकतं येणारी वेळ सांगू शकते. पण ह्या 2 धावाने धावसंख्येवरती भर 8 धावा धावफलकावरती लागतायत. दाड सकळ सावरवाडचा हा संघ या ठिकाणी दिसतोय. पॉवर प्लेचं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. हलक्या हाताने परत एकदा स्वेअर केला जातोय, त्याच्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण होते. एकच धाव खर्ची घालतोय, एका धावेने धावसंख्येवरती भर पडते. धावांचा विचार केला गेला 9 धावा धावफलकावरती. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. अजून एकाच दुसरा मोठा फटका सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचू शकतो. नक्कीच तमाम क्रीडा रसिकांचं मनोरंजन देखील या सामन्यादरम्यान होईल याची ग्वाही देतोय. सेमीफायनलचा दुसरा सामना मैदानावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. बॅट आणि चेंडूचा कुठचाही संपर्क होत नाही, लेकिन बाईच्या स्वरूपामध्ये मला वाटतं ह्या चेंडूवरती 1 धाव मिळते. पॉवर प्लेच्या षटकातील किंबहुना शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असावा, बघावा लागेल मैदानावरती काय चित्र रंगते. या शेवटच्या चेंडूसाठी तुषार सकपाळ मैदानाच्या कुठच्या साईडला चेंडू भिरकावतोय. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्या अंदाजे ह्या ॲटिट्यूडने गोलंदाजी ह्या मैदानावरती करतोय. 10 धावा आतापर्यंत खर्ची घालतोय. एक चांगलं षटक म्हणावं लागेल. एक सुंदर फटका या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील होते. आणि नक्कीच गोलंदाजाचा पाठीराखा क्षेत्ररक्षकाला का म्हटलं जातं याचं उदाहरण या मैदानावरती दिलं जातंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीकडे जातोय. बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये दाड सकळ सावरवाड संघाची धावसंख्या होते, ती म्हणजे 11 धावा धावफलकावरती लागतायत. डीजे पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. स्वतः गोलंदाजी मार्कवरती संघ मालक आपल्याला बघायला भेटतोय. डॉक्टर प्रथमेश या ठिकाणी बघायला मिळतोय. 11 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. बघावं लागेल प्रदीप सर, प्रश्न असेल सरासरी 11 धावांची योग्य आहे का? 5 षटकांचा खेळ, मात्र प्राइजिंग विकेट दोन्ही मैदानावरती दिसत आहेत. तुषार सकपाळ आणि स्वागत लोके, गोलंदाजांसाठी काय असेल नवीन या मैदानावरती? तर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सरासरी विचार केले गेले पहिल्या षटकानिशी 11 धावांचा पल्ला पूर्ण होतोय. बिना गड्याच्या मोबदल्यात सेमीफायनलचा महामुकाबला बघायला मिळतोय. आणि हलकी सुरुवात या ठिकाणी एक सुंदर स्कूपचा फटका होतोय. त्याच्यावरती किती धावा मिळवते? 2 धावांचा पल्ला पूर्ण होतोय. रनिंग बिटवीन द विकेट चेक केलं जाईल. तिसऱ्या विकेट रनआउटसाठी धावतायत का? मात्र या ठिकाणी खामोश ठेवतोय. 13 धावा धावफलकावरती असते. काय वाटतंय सर, मॅच कुठच्या मोडपर्यंत जाईल? ही सेमीफायनल 2चा सामना या ठिकाणी रंगतोय. येस योगेश, कारण सेमीफायनलचा सामना आहे. आत्ताच मी आलो तेव्हा मला वाटतं महापुरुष मंदिराच्या इकडे ज्या महिला मुलींना मी बघितलं, खूप अभिमान मला वाटला. कॉमेंट्रीला आपण धमाल करू जेव्हा आपण रिटर्न करू. बघायचं बॅकफूट पंच शॉर्ट पॉईंटला सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोघांचंही या ठिकाणी टॅलेंट चेक केलं जात आहे. म्हणजे धावांचा विचार केला गेला असता धावांची बुक आहे. मोठे फटके खेळले जात आहेत वारंवार या मैदानावरती. तुषार असो किंवा स्वागत असो, विचार केला गेला तर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. प्रथमेश आपल्याला गोलंदाजी मार्कवरती जे दुसरं षटक महत्त्वपूर्ण प्रत्येक षटक असेल, जे ह्यानंतर म्हटलं जाईल, जे हाताळलं जाईल प्रत्येक गोलंदाजाकडनं, आणि तेवढंच जोखमी भरं षटक असेल ते म्हणजे फलंदाजासाठी. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. तुषार सकपाळ ऑफ साईड स्ट्रॉंग आहे, त्याची ताकद नक्कीच भरपूर आहे बाहूंमध्ये. मात्र बॅट आणि चेंडूचा मिलाप आता मात्र व्यवस्थित या मैदानावरती होणे हे नक्कीच गरजेचं असेल. दोन्ही
संघांसाठी. मात्र गोलंदाज विचार करत असेल बॅट आणि चेंडूचा कमीत कमी संपर्क व्हावा, त्याच उद्दिष्टाने गोलंदाज या ठिकाणी काढला जातोय. पॉइंटच्या डोक्यावर ना खेचलेला सुंदर हाय लवली असा षटकार. आणि या 6 धावेने धावसंख्येवरती भर पडला गेला. 21 धावा धावफलकावरती लागतात. आता मात्र ट्रॅक्सीच्या मीटर प्रमाणे स्कोर बोर्ड पळतोय तो म्हणजे दाट सकळ सावरवाड संघाच्या बाजूने. परत एकदा सुंदर फटका. तुषार सकपाळ या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं केलं जातंय, महत्वपूर्ण 2 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी ठरतोय. 23 धावांचा पल्ला या ठिकाणी पूर्ण होतोय. दोन्ही खेळाडूंचं तारीफ करावी लागेल. फिटनेस लेवल या भर उन्हामध्ये खेळताना बघायला भेटतायत. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने या आधीच्या सामन्यामध्ये फलंदाजी याने केली होती प्रथमेश याने, मात्र ही नवीन मॅच आहे, यामध्ये काहीतरी नवीन करावं लागेल. तुषार सकपाळ ज्या ॲटिट्यूडने मैदानावरती उभा आहे, नक्कीच या फलंदाजासाठी विचार करावा लागेल. तो म्हणजे गोलंदाजांना दरम्यान 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 24 धावा धावफलकावरती लागत आहेत बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. दाट सकाळ सावरवाड संघाच्या बाजूने डीजे या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक होतोय. आमचे साथी समालोचक, संपूर्ण भारताचा बुलंद आवाज असणारे श्री सन्माननीय नितीन आळवे सर या ठिकाणी आजचे बड्डे बॉयज, आमचे साथी समालोचक गोवा हिंदी श्रीलंकापर्यंत ज्यांचा आवाज पोचला गेला, आजचे बड्डे बॉयज श्री सन्माननीय प्रदीप देऊलकर सर या ठिकाणी आहेत, त्यांचा बड्डे आहे. सर या ठिकाणी केक आणण्यात आलेला आहे. ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी मी विनंती करतो, ॲडव्होकेट सर देखील या ठिकाणी मला वाटतं उपस्थित, राकेश डगरे देखील उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांना विनंती करतोय की या ठिकाणी केक आणलेला आहे. राकेश सर, प्रवीण सर, प्रदीप सर जरा यायचं या ठिकाणी. गौरव हिरलेकर, डीजे बड्डेचं गाणं असेल तर सुनीता नाव आहे का वहिनीचं? नाही, गाण्यामध्ये होतं म्हणून. चला, महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रदीप सरांचा आज वाढदिवस आहे मित्रांनो. आपण स्टार्ट करूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रदीप, हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मैदानावरती परत क्षेत्ररक्षण सजून घ्यायला सांगा. प्रथम स्फोट, धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल सर्व खेळाडूंचं या ठिकाणी आभार. बड्डे बॉय आजच्या दिवशी नक्कीच प्रदीप सरांना ढेर सारे शुभेच्छा येत असतील. आमच्याकडनं देखील या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहेत सर तुम्हाला. सर, हा मला वाटतं तुमचा पहिलाच बड्डे असेल जो मैदानावरती होतोय का? याआधी देखील तुमचे बड्डे झाले आहेत मैदानावरती? धन्यवाद नितीनजी आळवे सर. गेली 5 वर्ष वाडोळी आश्रम मैदानावरती माझा वाढदिवस साजरा होत असतो, कारण त्यांची फायनल आज 30 तारीखलाच असते. फक्त आमचे जवळचे मित्र सन्मान श्री नितीन शेट्टी यांचा आग्रहाचं निमंत्रण होतं की आमच्या स्पर्धेसाठी दिवस द्या, आणि आजचा दिवस मला इथं खूप भाग्याचा दिवस म्हणावा लागेल. योगेश.
नक्कीच सर मैदानावरती परत जाऊया. वैष्णव चव्हाण तिसरं षटक हाताळताना आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव सांगता होत्या या चेंडूची. एक टॅलेंटेड गोलंदाज मैदानावरती आहे आणि वराड गावामधला अजून एक टॅलेंटेड गोलंदाज जो गौरव हिरलेकर नंतर ज्याचे नाव घेतलं जाईल आणि काही दिवसांनी गौरवच्या आधी देखील त्याचं नाव घेतलं जाईल तो वैष्णव आपल्याला दिसतोय. मात्र आता ज्याचा सीझन चालू आहे तो ऑन सीझन वरती ऑन फायर करतोय तुषार सकपाळ. एक ब्रँड एक ब्रँडेड चौकार तुषारच्या बॅटमधनं बघायला मिळाला. 4 धावेने धावसंख्येवरती भर पडला गेला. 28 धावा धावफलकावरती लागतायत. तिसरं षटक प्रगती पथावर. वैष्णव चव्हाणला एक सुंदर या ठिकाणी पॉईंटच्या डोक्यावरनं मारण्यात चौकार आला. बघावं लागेल वापसी कशा प्रकारची करतोय. एक मोठा फटका तुषार सकपाळ ऑन फायर. चेंडू डायरेक्ट चंद्रा धावांनी धावसंख्येवरती भर पडतोय. धावांचा विचार केला गेला असता तर 34 धावा धावफलकावरती लागतायत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. परत एकदा ऑफसाईडच्या बाहेरनं मारण्याचा प्रयत्न होतोय. बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. एक वापसी पूर्ण चेंडू वैष्णवच्या हातामधनं दिसतोय. नक्कीच हे जीवदान दिलं होतं क्षेत्ररक्षकाने. बाबल हिरलेकर याने तुषार याला आमंत्रण दिलं मैदानावरती खेळण्यासाठी. परत चान्स दिला आणि या चान्स सोनं करताना बघायला भेटतोय दाट सकळ सावरवाड संघाच्या बाजूने तुषार. आणि हे चान्सेस या ठिकाणी दिला होता त्या सर तुम्हाला प्रश्न विचारेन हा. तुषार आणि तुमचं काय बोलणं झालंय का? तुषार बोललाय मी मोठे मोठे फटके मारून तुम्हाला आजच्या बर्थडेचं गिफ्ट देतोय वगैरे काय असं झालंय का बोलणं तुमचं दोघांचं? काय फलंदाजी करतोय, काय आकर्षक फटके खेळतोय. योगेश, तुषार सकपाळला मी खूप वर्षापासून ओळखतोय कारण शिक्षक कर्मचाऱ्यांच्या ज्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळी प्रथम गाठभेट झाली होती तुषारची आणि माझी त्या स्पर्धेत. तिथून बघितलं तर या खेळाडूकडे मी सिंधुदुर्गात बरेच खेळाडू बघितले पण या खेळाडूकडे तंत्रशुद्धता, कौशल्य आणि जिद्द हे सगळं पाहायला मिळतंय. योगेश परत एकदा मोठा फटका. साई येतोय चेंडूच्या खाली. कुठे असतील तर लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये या. कालच्या दिवस श्याम मोक्कर सर ज्या फलंदाजाची तारीफ करायची लगेच तो आऊट व्हायचा. सर आज तुम्ही तारीफ केली तो फलंदाज बाद झाला. सर, हा इतिहास घडतोय असं म्हणा सर हरकत नाही. कॉमेंटेटर्स नजर लागते असं म्हटलं जाईल या ठिकाणी. कारण पण तुषार हा नक्कीच माइंडेड करणार नाही. एक चांगला खेळाडू आहे, एक हसमुख खेळाडू आहे. सांघिक कोट्यामध्ये विचार केला गेला असता धावसंख्या लागते. मात्र सर नक्कीच सांगेन तुषार आऊट झाल्यानंतर जेवढा मला वाटतं संघ मालक म्हणून प्रथमेश किंवा महेश खुश झाला नसेल तेवढा मगाशी जेल सोडलेला खेळाडू होता बाबल हिरलेकर तो जास्त खुश झाला असेल. योगेश, ज्यावेळी उमर 11 रायगडचा संघ टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती आला होता आणि मी इंटरव्ह्यू घेतली होती की या संघामध्ये उस्मान पटेल नव्हता. 1 मिनिट सर. 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. कॅरी ऑन सर.
उस्मान पटेल नव्हता. मी विचारलं की तुमचा संघ सेमीफायनल खेळतोय, उस्मान पटेल नाही आहे. मग त्यावेळी त्यांनी एक सुंदर वाक्यात उत्तर दिलं होतं की आमचा संघ कुठच्या एका खेळाडूवर अवलंबून नसतो. ज्यावेळी संघ फायनलमध्ये पोहोचतो सर्व खेळाडूंचं योगदान खूप महत्त्वाचं असतं. योगेश. नक्कीच 40 धावा धावफलकावरती लागतायत. परत एकदा एक सुंदर चेंडू डॉक्टर प्रथमेश वारंवार या ठिकाणी आपली दावेदारी स्पष्ट करताना बघायला मिळतोय. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहतोय. 28 धावांची गरज असेल विजयासाठी 11 चेंडूंमध्ये. कशा प्रकारची गोलंदाजीची रचना या मैदानावरती केली जाते हे बघणं तेवढंच गरजेचं आहे प्रथम स्पोर्टसाठी. आणि 3 ते 4 मोठे फटके मात्र हा सामना दाट सकळ सावरवाड संघाच्या बाजूने चुकू शकतो. एक सुंदर झेल टिपली जाते आणि अडखळत सापडतोय असं म्हणायला हरकत नाही. तो म्हणजे दाड सकळ सावरवाडचा संघ या ठिकाणी बघावं लागेल. महत्वपूर्ण 2 गडी या ठिकाणी बाद होत आहेत. तुषार आणि त्याच्या बाजूला नक्कीच समीर येऊन बसेल डगआउटमध्ये. विचार करावा लागेल. आता मात्र सर्वस्वी जबाबदारी असेल ती स्वागत याच्यावरती. आणि नवीन गेलेला फलंदाज मैदानावरती रितेश चव्हाण आपल्याला बघायला मिळतोय. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहतोय. 28 धावा अजून विजयासाठी आहेत. 40 धावा आतापर्यंत जमवतोय तो म्हणजे सावरवाडचा संघ. प्रथम स्पोर्ट संघाच्या बाजूने कौतुक करावं लागेल ते गोलंदाजाचं. ज्याप्रमाणे गोलंदाजी या मैदानावरती सजली गेली, सापळे रचले गेले. महत्वपूर्ण 2 गडी डगआउटमध्ये जाऊन बसतायत. बघावं लागेल अजून एक्स फॅक्टर या संघासाठी काय ठरतंय. कुठचा नवीन फलंदाज या संघासाठी तारणहार ठरतोय. या पुढच्या सामन्यामध्ये कुठचा संघ प्रवेश करतोय फायनलमध्ये. महापुरुष बॉयज संघाबरोबर कुठचा संघ लढतोय हेही बघणं तेवढंच गरजेचं असेल. 4थं षटक प्रगती पथावर आहे. डॉक्टर प्रथमेश 10 चेंडू 28 धावा. एक सुंदर फटका मारतोय त्याच्यावरती बघावं लागेल. आउटफिल्डिंग थोडीशी खराब आहे. त्याच्यावरती किती धावा जमवल्या जातात. क्षेत्ररक्षण होईपर्यंत फेकी पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी 2 धावांचा पल्ला पूर्ण होतोय. 42 धावा धाव फलकावरती लागतायत. 4थं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. एकात दुसरा मोठा फटका जर या षटकामध्ये निघाला तर सामना दोन्ही संघांसाठी 50-50% ओपन होऊ शकतो. बघावं लागेल कशा प्रकारचा चेंडू, काय नवीन स्ट्रॅटर्जी भरा चेंडू प्रथमेश फेकतोय. खेळण्यासाठी काय करावं लागेल फलंदाजाला याचा विचार केला जातोय. आकर्षक आक्रमक असं क्षेत्ररक्षण देखील मैदानावरती सजवलं जात आहे प्रथम स्पोर्ट संघाच्या बाजूने. काय नवीन सरप्राईज ठेवतोय गोलंदाज की फलंदाज ठेवतोय हे बघण्यासारखा हा चेंडू असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू आढळतोय. त्याच्यावरती 1 धाव होते. रनिंग बिटवीन द विकेट चेक केलं जाईल. फेकी कशा प्रकारची होते मात्र बॅकअप चांगलं होतं या ठिकाणी. आणि ह्या 2 धावा महत्वपूर्ण. 2 धावेने धावसंख्येवरती भर पडतोय. धावसंख्या 44 या धावसंख्येवरती पोहोचतोय. अजूनही विचार केला गेला असता तर 24 धावांची गरज असतील. चेंडू बाकी राहत आहेत 8 चेंडू 24 धावा. स्वागत लोके आणि सोबत आहे रितेश. काम करावं लागेल. एकात दुसरा मोठा फटका येणं नक्कीच गरजेचं असेल सावरवाड संघाच्या बाजूने. कशा प्रकारची फिल्डिंग असेल, काय व्यूहरचना असेल, ह्या 2 सलामी जे देत आहेत फलंदाज त्यासाठी बॅटची एज लागते. महेश चव्हाण त्या ठिकाणी दिसतोय. आउटफिल्डिंग खराब आहे आणि याचा पुरेपूर फायदा होतोय का. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंचं चेक केलं जाईल. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी खराब होते मात्र या ठिकाणी आउटफिल्डिंग खराब असल्याचा फायदा देखील होतोय. क्षेत्ररक्षकाने जो फेकी केली होती ती डायरेक्ट या ठिकाणी बॉलरच्या हातामध्ये येते. 3 धावा रोखू शकत नाहीये. 3 धावाने धावसंख्येवरती भर पडतोय. 47 धावा धाव फलकावरती लागतात. 7 चेंडूचा खेळ बाकी होतोय राहतोय आणि विजयाचं समीकरण राहतंय ते म्हणजे 21 धावांचं. स्वागत लोके तर ह्या चेंडूवरती मोठा फटका खेळतोय. षटकार चौकार निघतोय तर मॅच या ठिकाणी गरमागरमी मोडमध्ये येऊ शकते. मात्र बघावं लागेल हा चेंडू कशा प्रकारचा हाताळण्यात येईल कारण मेन एक्सपिरियन्स गोलंदाजीचा भरणा जे
षटक सांभाळतोय, चौथं षटक, तो म्हणजे प्रथमेश कशा प्रकारचा चेंडू फेकेल हे बघणं देखील तेवढंच गरजेचं मैदानावरती राहत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. प्रथमेशसाठी हवी तशी क्षेत्ररक्षण सजवतोय. एक धाव रोखण्याचा प्रयत्न होईल की मोठा फटका खेळला जाईल, बघावं लागेल. या ठिकाणी स्वागत काय करतोय, मला वाटतं तर या ठिकाणी बाकी राहतोय 21 धावा. ही गरज होती का? स्वागत लोके एका धावेसाठी धावत होता, स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न चांगला होता, मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं तेवढंच गरजेचं होतं मैदानावरती आणि ते शिकावं लागेल तुला मित्रा. नक्कीच दोन्ही संघांसाठी अजूनही सामना 50-50% आहे. पहिला चेंडू कशा प्रकारचा मैदानावरती टाकण्यात येतोय हे बघणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 21 धावा अजूनही विजयासाठी आहे. शेवटचं षटक कुठचा गोलंदाज करतोय, कीर्तिराज आपल्याला बघायला मिळतोय. आता या ठिकाणी जो नॉन स्ट्राईक एंडवरती बघायला भेटेल, स्ट्राईकवरती रितेश महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल दोन्ही संघांसाठी, दोन्ही खेळाडूंसाठी. जो स्ट्राईकवरती असेल, जो नॉन स्ट्राईकवरती असेल आणि जो गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश मिस्त्री असेल याची तर जबाबदारी जास्त असतील, कारण 6 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 21 धावा जमवायच्या आहेत आणि एका संघाला 20 धावांहून कमी धावावरती रोखायचं आहे. हे समीकरण कसं कडवट होतंय का आंबट होतंय का नक्कीच बघावं लागेल. VPL वराड प्रीमियर लीग पर्व 5वे या ठिकाणी घेऊन येतोय. सेमीफायनलचा दुसरा सामना रंगताना बघायला मिळतोय. दाड सकळ सावरवाड वर्सेस प्रथम स्पोर्ट. दोन तुल्यबळ संघ या ठिकाणी आमने सामने थापलेले आहेत. बघावं लागेल काय स्ट्रॅटर्जी या 6 चेंडूंसाठी असेल मैदानावरती. हाय व्होल्टेज मुकाबला बघायला भेटतोय का? पहिल्या चेंडूवरती मोठा फटका जर निघाला तर या सामन्यामध्ये गरमागरम सिच्युएशन होऊ शकते. त्यानंतर पेशन्स राखून कुठचा गोलंदाज गोलंदाजी करतोय, कुठचा फलंदाज फलंदाजी करतोय हे बघणं देखील तेवढंच गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण सजवलं जाते, हा महत्त्वपूर्ण पहिला चेंडू असतो असेल ह्या मैदानावरती जो प्रथमेश याच्या हातामध्ये आहे. काय करतोय बघावं लागेल. गोलंदाज रितेश सर्व दारोमदार ह्या खेळाडूवरती असेल आपल्या संघाची. बॅटच्या पट्ट्यात येतोय चेंडू, त्याच्यावरती एक धाव होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण थोडीशी गल्लत होते, त्याचा पुरेपूर फायदा 2 धावांसाठी उचलला जातोय. 2 धावांनी फरक पडणार नाही तो म्हणजे प्रथम स्पोर्ट संघाला 49 धावा धावफलकावरती लागतायत. 19 धावांची अजूनही गरज असेल. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 3 मोठे फटके या मॅचचं समीकरण बदलू शकतो. कुठचा फलंदाज सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, कुठचा गोलंदाज सेन्सिबल क्रिकेट खेळतो हे आता पेशन्स चेक केलं जातील या ठिकाणी, कारण फायनलमध्ये जायचंय. फायनलमध्ये जाऊन हे बाहुबलीच्या 2 ट्रॉफी या साईडला आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यावरती स्वतःचं नाव कोरायचंय, स्वतःच्या संघाचं नाव कोरायचंय, सेल्फी त्याच्याबरोबर घ्यायचं आहे. कुठचा संघ असेल जो ह्या बाहुबली ट्रॉफीला हात लावण्यापासून एक पाऊल मागे राहतोय हे बघावं लागेल, कारण फायनलमध्ये जाईल तो संघ, तो लढेल तो म्हणजे महापुरुष बॉयज या संघासोबत. काय करतोय बघावं लागेल प्रथमेश. आणि या ठिकाणी पंचांजवळ अपील मागितलं जाते. मला वाटतं पंच अपील मान्य करतायत आणि एक महत्त्वपूर्ण क्षणात
दिवशी महत्त्वपूर्ण विकेट रितेश या मैदानाच्या बाहेर जातोय. आता मात्र थोडा फार अडचणीमध्ये सापडतोय असं म्हणेन दाड सकाळ सावरवाडचा संघ. बघायला मिळतोय 4 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 19 धावा, 3 मोठे फटके. सामना दाड सकळ सावरवाड आणि 2 निर्धाव चेंडू. सामना प्रथम स्पोर्ट संघाच्या बाजूने. बघावं लागेल काय होतंय. महत्त्वपूर्ण लढत आहे. महत्त्वाच्या क्षणी या ठिकाणी फायनलमध्ये जाण्यासाठी उत्सुक दोन्ही संघ असतील. मात्र जबाबदारीपूर्ण गोलंदाजी करतोय गोलंदाज ह्या मैदानावरती. मात्र फलंदाजाला तशाच प्रकारची फलंदाजी देखील जबाबदारीपूर्ण करावी लागेल. 49 धावा धावफलकावरती लागतायत. 4 चेंडू, 19 धावांची गरज. मैदानावर अजूनही प्रथमेश नावाचा गोलंदाज दिसतोय. काय करतोय ह्या चेंडूंवरती. 4 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. ऑनसाईडच्या दिशेने एक आकर्षक क्षेत्ररक्षण देखील या मैदानावर बघायला मिळतंय. फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. बघावं लागेल या ठिकाणी झेल टिपला जातो. तीन चेंडू, 19 धावा, 3 मोठे फटके. सामना बरोबरीत सुटू शकतो. बघावं लागेल या ठिकाणी काय होतं या मैदानावरती. 3 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 19 धावा गरजेच्या आहेत विजयासाठी. कीर्तिराज आपल्याला ऑन स्ट्राईक बघायला भेटतोय. मात्र मोठे फटके खेळतोय का हेही बघणं तेवढंच गरजेचं असेल. कीर्तिराज प्रेशर सिच्युएशन खाली खेळतोय. मात्र ह्या स्पेशरमधनं जर तू संघाला सावरलंस तर नक्कीच ह्या सामन्याचा, ह्या संपूर्ण लीगचा हिरो ठरू शकतोस. कारण गोलंदाजी एक अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी प्रथम स्पोर्ट संघाच्या बाजूने होतीये. आणि या ठिकाणी चेंडू बघावं लागेल, निर्धाव गणला जातोय. आणि म्हणावं लागेल या ठिकाणी सर की प्रथम स्पोर्ट संघाला आता मात्र जीत की खुशबू आने लग गई है असं म्हणावं लागेल. आता मात्र शोल्डर प्रत्येकाचे उंचावलेले दिसत आहेत. स्माइलिंग फेसेस दिसत आहेत. जर 3 चेंडू आधी राहिल्या होत्या, आता 2 चेंडू, 19 धावांची गरज. मात्र क्रिकेटमधला शेवटचा चेंडू जोपर्यंत मैदानावरती दाखल होत नाही तोपर्यंत बागीत करणे या ठिकाणी चुकीचं ठरेल. 2 चेंडू, 19 धावांची गरज. आणि या ठिकाणी कीर्तिराज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय. मात्र 1 धाव मिळतीये आणि खराब फेकी म्हणावी लागेल. 1 धाव नक्कीच. एका धावेने अर्धशतक फलकावरती लागते. 50 धावा फलकावर लागतायत. 1 चेंडू, 18 धावांची गरज असताना सचिन मला ऑन स्ट्राईक बघायला मिळतोय. काय करतोय हे बघणं तेवढंच गरजेचं आहे. 1 चेंडू, 18 धारा. औपचारिकता नक्कीच बाकी आहे. मात्र दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. हा मोठा फटका दिसतोय तो म्हणजे कॉर्नरच्या दिशेने. 1 बाउन्स, सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. आणि या 4 धावेने धावसंख्येवरती भर पडतो असं म्हणेल. मात्र प्रथम स्पोर्ट